शुभ सकाळ. एका संघर्ष आईच्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. चला तर मग आज माझा कठीण दिवस काय होता पाहू. मला आधी का नाही माझ्या बाळाला जीव घालायचं होतं. चला म्हटलं जीव घालून घेऊ, कारण की नंतर बाहेर गेल्याच्या नंतर आणखी रडेल, नंतर जेवण वगैरे करायचं नाही आल्याच्या घरी आल्यास. मग त्याच्यासाठी मी शेंगदाण्याची चटणी केली ती. का तर कच्चं नारळ माझ्याकडं नारळ नव्हतं, वल्लं नारळ चटणी करतात, पण मी कच्च्या शेंगदाण्याची केली ती मीठ वगैरे टाकून. त्यानंतर मला त्याच्यासाठी डोसे वगैरे करायचे होते. त्याला डोसा खूप आवडतो. मग त्याच्यासाठी थोडंसं मी कालचं पीठ वगैरे ठेवलं होतं, थोडंसंच ठेवलं कारण की जास्त दिवस पण नाही जमत. त्यानंतर छान डोसे वगैरे करून घेतले, कडक कडक. त्याला खूप कडक वगैरे आवडतात. चला म्हटलं पुन्हा नंतर आणखीन जेवायचं नाही, त्याच्यामुळे आधी करून घेऊया. त्याला आधी पोटभर जेव घातलं. एका आईचं खरंच किती लक्ष, माझं सगळं लक्ष त्याच्या ह्याच्यातच होतं. नंतर कसा करेल, मला त्रास देईल का, किती रडेल, कारण की ते आता त्याला कळतं ना. त्यानंतर मला आधी घरचं काम आवरून घ्यायचं होतं. पुन्हा नंतर वाटलं की आणखी मला ते काही करू देतं का नाही, रडल मला. मग घरचं काम तर करावंच लागतं. असा पसारा वगैरे ठेवून जमतं का बसायला, ते चांगलं वाटत बी नाही असं. पण आपल्याला पण दम निघत नाही कामापुढे. त्याच्यामुळं मी आधी पटकन भांडे वगैरे घासून घेतले. पुन्हा नंतर मग आल्यास मला वाटलं नंतर करू द्यायचं नाही. चला म्हटलं आधी भांडे वगैरे घासून घेऊ. नंतर कपडे बी भिजू घातले होते, कपडे बी लगेच भिजून घालून घ्यावा म्हटलं, आपलं धुवून घ्यावं. पुन्हा बी उशीर झाल्यास वाळायची नाही, तरी झोपला तरी ते झोपण असं मला वाटत नाही आहे. कारण की दुखायल्यास बाळाला कुठं झोप येत असते का. आणि त्याला आता चलायचं पूर्ण खेळतो वगैरे, पण खेळायच्या लेकराला त्रास होतो एका जागा बसायची, म्हणजे बसा वाटत नाही असं. तर नंतर लगेच खिचडी वगैरे लावून घेतली. मला आज माझ्या बाळाला घेऊन जायचं होतं लस द्यायला. लस द्यायची म्हटलं की खूप अंगाला काटाच येतो, कारण की बाळ खूप रडतं आणि त्याला त्रास पण खूप होतो ना. त्याच्यामुळं 2 इंजेक्शन द्यायचे, 2 हातात 2 पायात. म्हटलं की किती म्हणजे आपल्यालाच किती त्रास होतो, मग त्याला तर होणारच ना. त्याच्यामुळं मी आधी बाकीचे कामं आवरून घेतले. चला तर माझा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा. मग त्याच्यासाठी खिचडी वगैरे आधी करून घेतली. नंतर म्हटलं आल्याच्या नंतर पुन्हा काही करू द्यायचं नाही. मग आल्यास नुसती त्याला जरी भूक लागली दे म्हटलं तरी मग खाऊ घालता येते इकडं तिकडं फिरून. मोबाईल काय तेवढा जमत नाही, कारण की लहान मुलं म्हटलं की मोबाईल मागतातच. पण आजच्या दिवस त्याला मोबाईल देणं माझं भाग होतं, कारण की नंतर मग नाही जेवण केल्यास बी लेकर जास्त रडतात. मग मी त्याच्यासाठी आधी खिचडी वगैरे करून घेतली. त्यानंतर मला लस द्यायला वगैरे जायचं होतं. एका साध्या सिंपल गृहिणीचा किंवा एका संघर्ष आईचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.